शहरामध्ये नानाविध प्रश्नांनी हे शहर त्रस्त झालेलं आहे। महानगरपालिकेच्या प्रशासनाचं याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। हजारो कोटी आल्याच्या घोषणा होत आहेत, पण त्या विकासाच्या रूपानं कुठेही दिसत नाहीत। याकरिता आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती। चंबुखडीपर्यंत आणलेलं पाणी जनतेच्या दारामध्ये अजूनही का पोहोचत नाही हा विचारण्यासाठीची सुद्धा ही परिषद होती। कारण ही योजना कार्यान्वित करण्याची सारी जबाबदारी ही आता प्रशासनाची आहे। प्रशासनाकडे त्यासाठी 2017लाच 114 कोटी अमृत योजनेतून आलेले आहेत। त्याचं ज्याच्याकडे काम दिलं होतं त्या खाडे नावाच्या व्यक्तीला 24 कोटीचा दंडसुद्धा झालेला आहे, पण त्यानं 1 नया पैसासुद्धा दंड भरलेला नाही। अजूनही अमृत योजनेमध्ये असणाऱ्या टाक्यांची कामं पूर्ण झालेली नाही आहेत आणि म्हणून आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की ह्या 24 कोटी जे खाल्लेले आहेत किंवा जे डबऱ्यात गेलेले आहेत, जो दंड झालेला आहे तो तुम्ही वसूल का करत नाही? याचा अर्थ असा आहे का त्यांची तुमची मिलीभगत आहे का? आणि मिलीभगत असेल तर तुम्ही जनतेला का दाणीला धरताय? किंवा एखाद्या नेत्याला बदनाम करण्यासाठी ही पाईपलाईन योजना शहरामध्ये मुद्दाम अडथळे निर्माण करत आहात का? हा आमचा सवाल आहे। रस्त्याचे 108 कोटी आले नसतील तर प्रशासनानं जाहीर करावं हे पैसे आले नाहीत। ड्रेनेज लाईनसाठीचे पैसे 250 कोटी या शहरात आलेत की नाही, आले नसतील तर नाहीत म्हणून जाहीर करावं, एवढीच या निमित्तानं आमची मागणी होती। थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावर वारंवार विरोधकांकडून काही त्रुटी निर्माण झाल्या की टीका करण्यात येते। आमदार सतेज पाटलांवर या संदर्भात आमदार सतेज पाटलांचं काम होतं केंद्राकडून पैशांना राज्याकडे सुपूर्त करणं, शहराच्या मान्यता घेणं, चंबुखडीपर्यंत ते चंबुखडीचे टाके तिथपर्यंत पाणी आणणं। सतेज पाटील काय आता प्लंबर घेऊन प्रत्येकाच्या दारात पाईप घेऊन जाणार नाही तो, तुझ्या दारात बसलं काय, तुझ्या दारात बसलं काय। लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते या शहराला 100 वर्ष पुढं नेणारं काम आहे असं माझं स्पष्ट मत आहे। आताची जी जबाबदारी आहे ती कोल्हापूर महानगरपालिकेच्या जलसंवर्धनच्या विभागाची आहे आणि ते जे कोण अधिकारी असतील, जलाभियंता असतील त्यांची जबाबदारी आहे। ती जबाबदारी सतेज पाटलांची नाही। कालच एक घोषणा झाली 408 कोटी रुपयाची। मला हे कोटी आकडा वाटला की नाही की आपण माहिती आहे काय एक 11 कोटीचं बक्षीस अशी तिकीटं लावलेली असतात। माणसं अपेक्षेनं जातात, 11 कोटी आपलं 500 रुपये देतात, 11 कोटीचं तिकीट घेतात आणि जेव्हा जातात तेव्हा निराश होऊन बाहेर येतात कारण तिकीट लागलेलं नसते। तसंही आहेत, हे पैसे आलेले नाहीत असं आम्हाला वाटते। आले असतील तर प्रशासना आलेत म्हणून सांगावं आणि ते आलेल्या पैशाचा हिशोब द्यावा। खरं तर लोकप्रतिनिधी वारंवार सांगतात की रस्त्यासाठी असेल, ड्रेनेजसाठी असेल हे निधी मंजूर करून आणलेला आहे, पण आपण जर पहिले तर नागरिकांची दिवाळी असेल, दसरा असेल, हा जर म्हणजे कचरा असेल, रस्ते पाणी प्रचारात गेलेला आहे, यामध्ये कुठेतरी महापालिका प्रशासन कमी पडते की लोकप्रतिनिधी आणलेला निधी योग्य तरी नाही? हे काय आहे, परवा लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आणि दक्षिणचे आमदार या तिघांनी म्हणून प्रशासनाला झापले। त्यावेळेला त्यांनी ही उत्तरं द्यायला पाहिजे होती, पैसे आलेत किंवा नाही आलेत, पैसे येणार आहेत किंवा नाही येणार आहेत, त्यांनी उत्तरं द्यायला पाहिजे आणि ह्यांनी घ्यायला पाहिजे होती। एखाद्या अधिकाऱ्याला बोलणं आणि त्यानं गप्प बसणं हे त्याच्यावरचं उत्तर नाही ना। माझं मत असं आहे की प्रशासनानं या संदर्भात योग्य ती भूमिका जनतेसमोर आणली पाहिजे, कारण आम्हाला कळतंय हे 108 कोटी महानगरपालिकेकडे जमा झालेले नाहीत। हे खरं असेल तर त्यांनी सांगावं, आले असतील तरीही सांगावं। प्रशासनाला झापलं लोकप्रतिनिधी म्हणतात, तर ते वरवरचं झापणं होते की खरंच झापणं? माझं असं मत आहे ती कदाचित प्रशासनाच्या यांची मिलीभगत असेल। मी करतो हसल्यासारखं, तू कर रडल्यासारखं, कारण कुठलेही आयुक्त आणि त्यात ह्या ताराराणीच्या शहरामधल्या आमच्या आयुक्त, महिला आयुक्त आहेत, त्या खाली मान घालून बसतात। हे दुर्दैव आहे आमचं, आमच्या साऱ्या महिला 50% महिलांचं दुर्दैव आहे। खरं तर तुम्ही स्वतः काम केलेलं आहे, जो आलेला निधी आहे त्या निधीतून जे काम होते ते दर्जा केलं जाते का? की आम्ही केलंय सर। आता नाही, दर्जा सोडूनच द्या, रस्त्यावर डांबरच पडना झाले तर दर्जा कुठं बघणार आपण? दर्जा कधी बघितला जाईल? एखादा रस्ता पूर्ण झाला त्याचा दर्जा तपासता येईल। तुम्ही असा एक रस्ता दाखवा मला कोल्हापूर शहरातला की या रस्त्यावर काम झाले म्हणून। मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी। आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का।
चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया। आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये। संपर्क 9209761353, पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी।